नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. करवीर तालुक्यातील सांगवडेवाडी इथं श्री जकुबाई देवीचा चांदीचा मुखवटा व सिंहासन प्रतिष्ठापना सोहळ्याची सांगवडे इथल्या नरसिंह मंदिरातून भव्य मिरवणुकीनं सुरुवात झाली. जकुबाईच्या नावानं चांगभलाच्या जयघोषात बँड, ढोल, ताशा, टाळ मृदंगाच्या तालावर लहान थोर मंडळींनी फेर धरला. जकुबाईचा नूतन चांदीचा मुखवटा व सिंहासन रथातून वाजत गाजत मिरवणुकीत नेण्यात आले. मिरवणूक सांगवडेतील नरसिंह मंदिरातून वाजत गाजत सांगवडेवाडी गावातील प्रमुख मार्गावरून शेतातील जकुबाई मंदिरात सांगता झाली. या मिरवणुकीमध्ये हजारो महिला डोक्यावर मंगल कलश घेऊन सहभागी होत्या. तसेच सजवलेल्या बैलगाड्यांचा ताफाही मिरवणुकांचं आकर्षण होतं. सुमारे 2 किलोमीटर रस्त्यावर दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. सांगवडेवाडीसह सांगवडे येथील महिला या प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी शिदोरी घेऊन सहभागी झाल्या होत्या. सांगवडेतील वाजंत्रीसह कर्नाटकातील बँड पथक हे आकर्षण होतं. मिरवणुकीत स्त्री पुरुष वारकरी यांनी टाळ मृदंगाच्या तालावर नाचून आनंदोत्सव साजरा केला. मिरवणूक मार्गावर ग्रामस्थांनी मसाले, दूध, सरबत, पाणी वाटप केले. लहान मुले तरुणांसह वृद्धांपर्यंत पांढरी कपडे आणि पांढऱ्या टोप्या घालून सहभागी झाले होते. या दिव्य भव्य सोहळ्यानं चैतन्यमय वातावरण तयार झालं. संपूर्ण मंदिर परिसर, मंडप, विद्युत रोषणाई, पानाफुलांनी सजला होता. महिलांनी मिरवणूक मार्गावरती आरती ओवाळून स्वागत केले. आज मंदिरातील पूजा, अभिषेक श्रीकांत गुरव, संभाजी गुरव यांनी केला. 4 दिवस होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाचा पौराहित्य विजय जोशी यांच्या मार्गदर्शनानं आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांच्या आशीर्वादानं पार पडणार आहे. रात्री भजनाचा कार्यक्रम झाला. या सोहळ्याच्या तयारीसाठी श्री जकुबाई देवी कमिटी व सर्व ग्रामस्थ मंडळे, ग्रामपंचायत, न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी गावात व मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.
फोन कुठं झाला तो शिवसिद्ध न्यूजसाठी सांगवडेवाडीहून प्रदीप एवारे.